कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार योजनेत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले होते। मात्र यावर अद्यापही कारवाई न झाल्यानं आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रतिकात्मक भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांना पैसे आणि बकऱ्याची मुंडी खाऊ घालून निदर्शने करण्यात आली। भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, बालकांचा घास खाणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो अशा घोषणा देत थेट प्रतिकात्मक शिक्षणाधिकाऱ्यावर चाबकाचे आसूड ओढण्यात आले। या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? हो सर। याबाबत आज समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना निवेदन देण्यात आलं। चौकशीचे आदेश देऊनही चौकशी केली जात नसून भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोप कृती समितीचे अशोक पवार यांनी केलाय। प्राथमिक शाळेमधील जो बालकांना पोषण आहार दिला जातो, या पोषण आहारामध्ये गैरव्यवहार झालेला आहे म्हणून राज्याच्या शिक्षण उपसंचालकाने या कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना सांगितलं होतं की याची चौकशी करा आणि तातडीनं इकडे त्याचा अहवाल पाठवा। 2 जुलै 2025 रोजी आदेश दिलेले असताना आज अखेर याच्यामध्ये कुठलीही या क्षणापर्यंत चौकशी झालेली नाही आणि बालकांच्या तोंडातला घास काढून घ्यायचं जे हे कृत्य आहे, या संदर्भामध्ये कोल्हापूर शहर नागरिक कृती समितीच्या वतीनं गेली 6 महिने पाठपुरावा सुरू असताना आपल्याच भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्याला त्याच्यावर कुठले आरोप होऊ नयेत, त्याला संरक्षण देण्याच्या हेतूने शिक्षण उपसंचालक विभागाच्या वतीनं त्यांची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आज अखेर चालू झालेला आहे आणि याचा निषेध म्हणून त्यांना आगाऊ सूचना देऊन आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक शिक्षण अधिकाऱ्याचा कोल्हापुरी भाषेत मुंडी मटण पैशाच्या नोटा देऊन या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि या विभागाच्या कुणीतरी नव्याने या ठिकाणी दाखल झालेल्या शिक्षण उपसंचालक कोळेकर मॅडमना आम्ही सांगितलं की तातडीनं या 2 दिवसामध्ये हा जो अहवाल आहे तो आम्हाला सादर करावा, जनतेसमोर ठेवावा आणि दोषींवर कारवाई करावी। जर या 2 दिवसामध्ये त्यांच्याकडून यावर कारवाई झाली नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन या शिक्षण उपसंचालकांच्या विरोधामध्ये केलं जाईल आणि त्याची जी काही मानहानी होईल आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण उपसंचालक राहतील। यावर येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास पुढील काळात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला असून या काळात काही घडामोडी झाल्यास त्याला जबाबदार शिक्षण उपसंचालक राहतील असा इशाराही कृती समितीने यावेळी दिला। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजाभाऊ भाजकेर, लहुजी शिंदे, महेश जाधव, प्रकाश आमते, चंद्रकांत पाटील यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।